प्रशांत कोरटकरची आज कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून सुटका होणार आहे। कोल्हापूर कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर आज कोरटकरची कारागृहातून सुटका होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी कोरटकर अटकेत होता, मात्र त्या संदर्भात आज घडामोडी घडतायत। 25 मार्चला तेलंगणातून प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज प्रशांत कोरटकरची आज तुरुंगातून सुटका होणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत जोडलेत। मी स्वप्नीलकडे जाणार आहे। स्वप्नील, खरं तर प्रशांत कोरटकरची आज सुटका होणार आहे, काय सविस्तर सांगशील? नक्कीच, कारण आज प्रशांत कोरटकर याला कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून सोडलं जाणार आहे। प्रशांत कोरटकर याला अटक झाल्यानंतर त्याला सुरुवातीला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती, त्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। प्रशांत कोरटकर याचे वकील जे आहेत सौरभ घाग यांनी त्याच्या जामिनासाठी अर्ज ठेवला होता, कारण की पोलिसांनी अटक केल्यानंतर प्रशांत कोरटकर याची जी चौकशी आहे ती पूर्ण झाली आहे, त्यामुळे त्याला जामीन द्यावा अशी मागणी कोल्हापुरातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी करण्यात आली होती। परंतु प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन नाकारल्यानंतर प्रशांत कोरटकर याने सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज ठेवला होता। सोमवारी या जामिनावरची सुनावणी पार पडली होती, त्यानंतर बुधवारी सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता। परंतु जामीन मंजूर जरी केला असला तरी खालच्या कनिष्ठ कोर्टातूनच जामीन घ्यावा असं देखील सत्र न्यायालयाने सांगितलं होतं। परंतु ही प्रक्रिया जी आहे ती बुधवारी पार पडली नव्हती, त्यामुळे ती प्रक्रिया आज पार पडते। सकाळी 11 वाजता न्यायालय सुरू झाल्यानंतर प्रशांत कोरटकर याची जी अनामत रक्कम आहे 50,000ची ती भरून घेतली जाईल, त्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी त्याला जामीन देतील। त्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास प्रशांत कोरटकर याला कळंबा कारागृहातून सोडण्याची शक्यता आहे। परंतु खबरदारीचा उपाय म्हणून आणि त्याच्यावरती यापूर्वी झालेले हल्ले लक्षात घेतात, तसेच न्यायालय परिसरामध्ये वकिलांनी देखील प्रशांत कोरटकर याच्यावर हल्ला केला होता, त्यामुळे याचा सर्व घटनांचा खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस त्याला संरक्षणामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर सोडतील। करण, नक्कीच स्वप्नील, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।